मुंबई आणि बॉम्बेबाबत मंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे वादाची शक्यता निर्माण झालेली आहे। आयआयटी बॉम्बेचं नाव तसंच ठेवलं, मुंबई केलं नाही, बरं झालं असं वक्तव्य केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी एका कार्यक्रमात केलं। यावरून यशवंत किल्लेदार यांनी जितेंद्र सिंग यांना थेट सवाल उपस्थित केला। राज्य सरकारला टोमणा मारण्याचा प्रयत्न केला का, असं यशवंत किल्लेदार म्हणाले। As far as IIT Bombay is concerned, thank God it still remains this name. You will not turn Mumbai. So that's one another compliment to you. And also true for Madras. It remains IIT Madras. काल मुंबई आयआयटीच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय मंत्री विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी एक विधान केलं की बॉम्बे आयआयटीचं नाव अजून बॉम्बेच आहे, मुंबई झालेलं नाही, हे बरं झालं। अनेक नामांतरण झाली, अगदी एलपी स्टेशनचं नाव देखील प्रभादेवी ठेवण्यात आलं। याच्या मागे उद्देश काय होता की मुघल आणि ब्रिटिशकालीन खुणा खोडून टाकण्याचा हा उद्देश होता, बरोबर की नाही? मग असं असताना राज्य सरकारला हा त्यांनी मारलेला टोमणा आहे का किंवा काढलेला चिमटा आहे का? बॉम्बेचं नाव मुंबई झाल्यानंतर अशा सगळ्या संस्थेचं नाव मुंबई झालं पाहिजे। अशा सगळ्या संस्था ज्यांचं ज्यांचं नाव बॉम्बे होतं, आता बॉम्बेचं मुंबई याला मान्यता मिळालेलीच आहे। आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं जी मागणी आता होतीये आयआयटी मुंबई हे मानायला काहीच हरकत नाही, त्याच्यात फार काही ऑब्जेक्शनेबल आहे अशातला काही भाग नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।